टप्प्याने सुरू होत असलेल्या न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीचा भव्य उद्घाटन सोहळा। पवार मॅडम करत आहे। दादासाहेब भुसे यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। दादासाहेब भुसे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। मान्यवरांनी व्यासपीठावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेल्या मान्यवरांचं आणि आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेल्या प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। दिवा जसा अंधारात राहून इतरांना प्रकाश देत तेवत राहतो, तसंच न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनी ही पारदर्शकता आणि जनजागृती करण्यात कार्य करत राहण्याचा मानस ठेवते। मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। माननीय दादासाहेब भुसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू होत आहे, त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले माननीय डॉक्टर धर्माधिकारी यांनीही दीप प्रज्वलन करावं। दिवा जसा अंधारात राहून इतरांना प्रकाश देत तेवत राहतो, तसंच न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनी ही पारदर्शकता आणि जनजागृती करण्यात कार्य करत राहण्याचा मानस ठेवते। दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होतोय। नमस्कार। न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचं उद्घाटन उपस्थित प्रमुख अतिथी श्री दादासाहेब भुसे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मी श्रीयुत दादासाहेब भुसे साहेब सहकार मंत्री तथा सहकार मंत्री यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन आमचे हेड
श्रीयुत चंदनराव पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी दादासाहेब भुसे सरांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीकडून एक सप्रेम भेट. धन्यवाद सर. उपस्थित असलेले माननीय श्रीयुत डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर, संचालक साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक यांचा सत्कार श्रीयुत आमचे चीफ एडिटर श्रीयुत राहुल भारती सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. श्रीयुत अनिरुद्ध धर्माधिकारी सरांचा सत्कार राहुल भारती सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि न्यूज वर्ल्ड परिवाराकडून एक सप्रेम. धन्यवाद सर. यानंतर श्रीयुत सुरेशजी पवार, जिल्हा परिषद सदस्य नाशिक यांचा सत्कार आमचे मुख्य संपादक श्रीयुत राहुल भारती सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि न्यूज वर्ल्डच्या परिवाराकडून एक सप्रेम भेट. धन्यवाद सर. यानंतरची सूत्र मी ज्योत्स्ना मॅडमकडे सोपवतो. धन्यवाद. न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचं आणि स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. या भव्य सोहळ्याप्रसंगी आमचे न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राहुल भारती यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. राहुल भारती सर, मुख्य संपादक न्यूज वर्ल्ड वृत्तवाहिनी. आमच्या न्यूज वर्ल्ड या वृत्तवाहिनीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्य दादासाहेब भुसे, सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री धुळे, तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री अनिरुद्ध धर्माधिकारी सर, सुरेश पवार साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ श्री लोटनरावजी पवार आणि उपस्थित सन्माननीय नाशिककर नागरिकांनो, असं म्हटलं जातं की माध्यम, प्रसार माध्यम हा समाजाचा चेहरा आहे किंवा आरसा आहे. आम्ही असं मानतो की प्रसार माध्यम हे लोकशाहीचा एक चौथा प्रमुख आधारस्तंभ आहे. आणि याच अनुषंगानं गेल्या 6 महिन्यापासून मी आणि आमचे सहकारी चंदन पवार आणि इतर काही सहकारी ज्या आज इथं उपस्थित नाही आहेत, मिस हेमा मामिडी, असा आम्ही तिघचारी मिळून गेल्या 6 महिन्यापासून या प्रकल्पावर आम्ही काम करत होतो. त्यावेळेस आम्हाला इथं असं एक लक्षात आलं की नाशकामध्ये आम्ही ज्यांच्याकडे म्हणून गेलो की आम्ही एक वृत्तवाहिनी सुरू करणार आहोत. आपल्याला सांगतो दादासाहेब प्रत्येक ठिकाणी हेटाळणीच्या नजरेने आम्हाला पाहत होते. तर आम्ही एकदा विचारलं अनिरुद्ध धर्माधिकारी सरांकडे बसला असताना की असं का होतं. तर त्यांनी आम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली. त्यांनी एक खुलासा असा केला की इथं आजपर्यंत जे काही वृत्तवाहिन्या आल्या त्या सगळ्यांचे उद्योग सर्वश्रुत आहेत.
ते उद्योग देखील त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही तेव्हा ठरवलं की हे सोडून आम्ही सगळं करणार. त्यामुळे आम्ही आमच्या वृत्तवाहिनीमध्ये बातमी हा तर मुख्य गाभा आमचा असणारच आहे. शहरात, जिल्ह्याभरात आणि जिथून कुठून आम्हाला मिळतील अशा बातम्या आम्ही देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. पण त्यासोबत आम्ही असं देखील ठरवलं आहे की समाजातली काही अशी जी मंडळी आहे, अशी जे घटक आहेत की ज्यांचा समाजाने आजवर दखल घेतली नाही, अशा लोकांना आम्ही समाजापुढे आणणार आहोत. त्यांचं चित्र, त्यांचे केलेले कष्ट हे आम्ही समाजापुढे मांडणार आहोत. हे आम्ही सगळं ठरवलं. आम्ही या वृत्तवाहिनीमध्ये दादासाहेब आम्ही किमान 26 कार्यक्रमाचे चॉकआउट केले आहेत, असे ठरवले आहेत आम्ही. त्याच्यामध्ये अगदी स्त्री शक्ती असेल किंवा विद्यार्थ्यांना करिअरचं मार्गदर्शन असेल, त्याच्यानंतर वैद्यकीय ज्या सोयी सवलती आहेत किंवा त्या कशा मिळू शकतील, अशा बऱ्याच प्रकारचे आम्ही कार्यक्रम या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. मुख्य आमचा उद्देश असेल, बातमी देणं हा उद्देश तर असलाच पाहिजे, पण आम्ही एक सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने देखील हे प्रकार करणार आहोत. याच्यामध्ये जसं काही महिला आहेत की ज्या परित्यक्त्या असताना देखील ज्यांनी फार चांगलं काम केलं, समाजासमोर एक आदर्श त्यांनी घालून दिला, अशा महिलांच्या देखील आम्ही मुलाखती घेतल्या. अशा महिलांना देखील आम्ही पुढे आणणार आणि त्यांचं चित्र आम्ही समाजासमोर ठेवणार. तसेच आता भावी काळात कुंभमेळा जो येत आहे, त्या कुंभमेळ्याची जी तयारी आहे त्याचं सगळं टिपण्याचं ते सगळं चित्रीकरण देखील आमचं पूर्ण झालं आहे. त्या संदर्भात शासनाची जी काही मदत आहे, प्रशासनाची जी काही मदत आहे, ती देखील आम्ही ज्यांना माहिती नाही आम्ही त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सगळं करताना मला एक आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की आमच्या वृत्तवाहिनीचं जो ग्रुप आहे त्याचे जे चेअरमन आहेत हे स्वतः एक वरिष्ठ पत्रकार आहेत. ते मुंबईत राहून पत्रकारिता करतात आणि आम्ही असे सगळे 3-4 लोक मिळून या नाशिक शहरामध्ये नवीनतम, न्यूनतम आणि नूतन अशा गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम देण्याचा मानस जो व्यक्त केला आहे त्याची मला 100% खात्री आहे. धन्यवाद सर. पुन्हा आता मी माननीय नामदार दादा भुसे यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. न्यूज वर्ल्ड या वृत्तवाहिनीच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सन्माननीय अविनाशजी धर्माधिकारी, सन्माननीय चंदनजी पवार, सन्माननीय सुरेश आबा पवार, लोटनरावजी पवार साहेब, सन्माननीय राहुलजी भारते, या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या वतीने मी न्यूज वर्ल्डला हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं त्या बातमीच्या प्रमुख त्यांनी जो उद्देश ठेवलेला आहे तेही त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. बातमी आमची आणि निर्णय तुमचा, म्हणजे बातमी देण्याचं काम आपण करणार आहात आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्ही जनतेवर त्या ठिकाणी सोपवलेलं आहे. मला वाटतं ही निश्चितच स्वागतार्ह बाब त्या ठिकाणी आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की चंदनजी पवार मालेगाव तालुक्यातले भूमिपुत्र मुंबईमध्ये आज पत्रकारिता करत आहेत आणि त्याच्यासोबतच नाशिकमध्ये या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चांगलं समाजसेवेचं कार्य त्यांनी या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पत्रकारिता हा एक प्रमुख स्तंभ निश्चितपणे राहिलेला आहे आणि अनेक चांगली कार्य जे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही किंवा मोठा माणूस करू शकत नाही ते वृत्तवाहिनीच्या माध्यमातून निश्चितपणे वेळोवेळी आपण बघितलेले की मोठे निर्णय सुद्धा त्या माध्यमातून झालेले आहेत. आणि म्हणून या न्यूज वर्ल्डला मी आपल्या सर्वांच्या वतीने परत शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन कराल त्या पद्धतीने प्रतिसाद समाज सुद्धा आपल्याला निश्चितपणे देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अविनाशजी धर्माधिकारी साहेबांच्या माध्यमातून हा विषय त्यांनी मला सूचित केलं की दादा भाऊ तुम्हाला या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि नंतर ओळख झाली की पवार साहेब आमच्या मालेगावचेच आहेत. तर एक असा हा चांगला योग या ठिकाणी जुळून आलेला आहे
आज जरी उपस्थिती या ठिकाणी कमी असेल तरी मला वाटतं की पुढचा जो काही आपला वाढदिवस होईल या वृत्तवाहिनीचा, तर समाज त्याची निश्चितपणे चांगली दखल घेतलेला असेल आणि मोठा जनसमुदाय या वृत्तवाहिनीच्या वाढदिवसाला निश्चितपणे असेल. अशा प्रकारचं कामकाज या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांना मी नम्र विनंती करते की त्यांनीही 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. आजच्या या न्यूज वर्ल्ड टी व्ही चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले उद्घाटक लोकप्रिय नेते सन्माननीय श्री दादासाहेब भुसे, श्री सुरेशजी पवार, चॅनलचे संचालक श्री चंदन पवार, संपादक श्री भारती लुटनरावजी पवार आणि पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळी. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये 16 ते 17 टी व्ही चॅनल्स होते. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे चॅनल झाले होते आणि काळाच्या ओघात जेमतेम 4 ते 5 टी व्ही चॅनल्स उरले. असं मानलं जातं की टी व्ही हे एक दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे वर्तमानपत्रापेक्षा लोकांचा टी व्ही बघण्याकडे कल जास्त असतो आणि त्याचा लोकांच्या मनावर इम्पॅक्ट पण जास्त असतो. त्यामुळे टी व्ही चॅनल्स अजून प्रमाणात येतील असं वाटत होतं, जास्त लोकप्रिय होतील असं वाटत होतं. पण नाशिकमधले टी व्ही चॅनल्स मात्र कमी होत गेले. त्याची कारणं त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही आहे. पण न्यूज वर्ल्डच्या माध्यमातून एक अतिशय प्रभावी टी व्ही चॅनल नाशिकमध्ये येईल याची मला खात्री आहे. कारण चंदनला गेल्या अनेक वर्षांपासून मी काम करताना बघतोय. त्याच्या कामातला वेगळेपणा, कामाशी बांधिलकी, प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, त्याचे जर पिट्समधले संपादकीय अग्रलेख वाचले तर नक्कीच आपल्यालाही जाणवेल की चंदनने हे जे पाऊल उचललं आहे की टी व्ही चॅनल चालू करणं नाशिकमध्ये, तो नक्कीच ते यशस्वी करणार. मी अपेक्षा करतो की लोकांच्या मार्गदर्शनासाठी चंदनने जी काही कार्यक्रमांची रूपरेषा आखलेली आहे ती नक्कीच प्रभावी ठरेल. संपूर्ण नाशिककरांना, नाशिकच्या परिसरातील लोकांना या चॅनलचा फायदा होईल. मी चंदन आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो. आणि जसं दादासाहेब म्हटले की चॅनलच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी चॅनलवर प्रेम करणारा प्रचंड मोठा जनसमुदाय असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जी अपेक्षा व्यक्त केली ती आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तेजस यांनी सत्काराची सूत्र हाती घ्यावी. श्रीयुत सुनीलजी देवरे साहेब यांचा सत्कार श्रीयुत संदीप सर पवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर चंद्रकांत पगार सरांचा सत्कार श्रीयुत राहुल भारती सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीयुत शाल श्रीफळ,
धन्यवाद सर. यानंतर श्रीयुत पंढरीनाथ पवार सर यांचा सत्कार श्रीयुत चंदन पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि न्यूज वर्ल्ड परिवाराकडून एक छोटीशी सप्रेम भेट. धन्यवाद सर. यानंतर जावेद अन्सारी साहेबांचा सत्कार आमचे टेक्निकल डायरेक्टर श्रीयुत कमलाकर तुंगार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय श्री चंदनरावजी पवार साहेब, न्यूज वर्ल्डचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाची सूत्रे हाती घ्यावी. चंदन पवार सर. न्यूज वर्ल्ड ॲक्च्युली माझी ओळख अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टरांनी सांगितलीच आहे. मुंबईत काम करत असताना एक प्रिंट मीडियामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं की प्रिंट मीडियाचा जेवढा प्रभाव आहे त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव पडतो आहे. म्हणजे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं तीक्ष्ण माध्यम म्हणावं किंवा फास्ट हे इलेक्ट्रॉनिक मीडिया करू शकतं. त्यावेळेस ती मला जाणीव झाली आणि मला वाटलं की मी असा एक छोटासा एक चॅनल मी चालू करावा न्यूज वर्ल्ड नावाने. हे मला सुचल्यानंतर मी मुंबईतून नाशिकमध्ये अनेक वेळा माझ्या फेऱ्या झाल्या की इथला जो मला अभ्यास होताच, मी या जिल्ह्याचाच आहे, परंतु जरी या जिल्ह्याचा असल्यामुळे तरी आपल्याला सर्वच गोष्टी माहीत असतात असं नाही. ते माहिती करून घेण्यासाठी मी जवळजवळ 6 महिन्यापासून 1 महिना तर मी माझ्या मीटिंगसाठी आलो की ते काय करायचं, कसं करायचं, काय कशा पद्धतीने चॅनल चालू करायचा. पण त्याच्या आधी मी 6 महिन्यापूर्वी मी इथला अभ्यास करत होतो की कुठे समस्या आहेत, काय नाशिकला कोणत्या समस्या भेडवत आहेत, नंतर अनेक लोकांच्या अडचणी आहेत की ज्या सोडवल्या जात नाही आहेत. त्यानंतर बऱ्याचशा लोकांकडून मला असं माहीत झालं की अधिकारी वर्ग हा लोकांचं ऐकतच नाही. म्हणजे जी IS लॉबी आहे ही लॉबी सामान्य लोकांचं काम करत नाही. आणि आता त्या दिवशी मी दादाभाऊंकडे बसलेलो होतो. दादाभाऊंनी बरीचशी इतकी छोटी छोटी कामं होती की रेशन कार्ड काढण्यापासून ची कामं ही अधिकारी करत नाहीत. म्हणजे त्यांना कोणाचा धाक राहिला नाही हा एक सरळ सरळ दिसतंय आपल्याला. तर हे असं न होता लोकांना आपल्या गरजा, आपल्याला लागणारी साधनं, जे त्यांचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार म्हणता येईल आपल्याला, तो सोडवण्याचा आपल्याला अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. परंतु जर अधिकारीच काम करत नसतील तर लोकप्रतिनिधीही काय करणार आहात? कारण शेवटी आपल्याला भेटणारे लोकप्रतिनिधी असतात. अनेक कार्यक्रमात, समारंभात, लग्न समारंभ असू दे, अनेक कुठले बारसे असू दे, काही असू दे, लोकांच्या प्रश्नांची उत्तर लोकप्रतिनिधींना द्यावे लागतात. परंतु जर अधिकारी हे कामं देतात पुढे पण अधिकारी करत नाही, हा मी एक निष्कर्ष काढलेला आहे. कारण आपण बोलताना आपल्याला सोपे फक्त लोकप्रतिनिधी सापडतात की नाही तुम्ही कामं करत नाही, पण अंतर्गत जे बाब आहे ते अधिकारी काम करत नाहीत. बरोबर आहे दादाभाऊ? तर दादाभाऊंनी हा विडा उचललाय गती देण्याचा. ते सहकार मंत्री झाल्यापासून तर मालेगाव तालुक्याला आणि जिल्ह्याला खरंच न्याय मिळाला आहे. आणि ते खरंच यापुढे ते सांनी आता कबूल केल्याप्रमाणे ते गती देतील आणि आमचा कॅमेरा त्यांच्या मागे नक्कीच राहणार आहे. हरकत नाही. तर आपण प्रिंट मीडियाची जी जबाबदारी, इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी जबाबदारी आहे, आता मी प्रिंटमध्ये नाही, आता मी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलो आहे,
त्यामुळे शब्द येतो प्रिंट मीडियामध्ये मध्ये. तर ती जबाबदारी मी आत्ता अत्यंत काटेकोरपणे आणि चांगल्या पद्धतीने आहे. आमचे संपादक, मुख्य संपादक राहुल भारतींनी सांगितलंच की आम्ही 26 प्रकारचे प्रोग्राम डिझाईन केले आहेत. त्यात सामाजिक, राजकीय, विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा महिला असो, बऱ्याचशा समस्या महिलांच्याही असतात, विद्यार्थ्यांच्या असतात, तर सोडवण्याचे आम्ही एक प्रकारे वसा घेणार आहोत. 23 तारखेपासून हा चॅनल सर्वत्र नाशिक जिल्हाभर, नाशिकच्या बाहेर कळवण, देवळा, सटाणा, सिन्नर, इगतपुरी या सर्व भागात दिसणार आहे तो. आता ह्या कार्यक्रमात आलेले आमचे मुख्य अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, आमचे उद्घाटक दादाभाऊ घुशे, तसे आमचे जिजाजी पण आहेत आणि आमचे 2 ओळख आहेत, आमच्या गावातले पण लोकप्रतिनिधी आहेत, सुरेश पवार. तर या नंतर आमचे येणारे आज महापौर थोडे लेट येत आहेत, त्यांना 11:30 वाजता काहीतरी एक प्रोग्राम होता, त्यांच्या हाताने आपल्या स्टुडिओचं उद्घाटन बाकी आहे, ते येतील थोड्या वेळात. परंतु यांना आता कामासाठी बाहेर गावी जायचं आहे, त्यामुळे आपण हा सत्कार समारंभ झाल्यानंतर हा प्रोग्राम करतोय आभार प्रदर्शनाचा. ही सर्व मंडळी माझ्या कार्यक्रमाला आली, तर ही का आली हा माझा एक तुम्हाला सांगण्याचा एक थोडासा स्वार्थीपणाही असू शकतो असं म्हणा तुम्ही. या मंडळींनी माझं काम जे बघितलंय, आता डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की माझं एडिटोरियल आणि ह्या गोष्टीतून मी ज्या लोकांसाठी जे लढलोय, वेळोवेळी मी लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे, हे त्यांनी मला जवळून बघितलंय. त्यामुळे ह्या लोकांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे यांनी आवर्जून मला मी स्वतः सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की मी तुझ्या प्रोग्रामला आम्ही येणार आहोत. दादाभाऊ बोलले, डॉक्टर धर्माधिकारी बोलले की तू नाही बोलवलं तरी आम्ही जबरदस्ती येऊन बसू. या पद्धतीचं असं प्रेम असल्यामुळे मला त्यांना बोलवणं आणि ते आल्यानंतर त्यांचा आभार मानणं म्हणजे माझ्यासाठी एक क्षुल्लक वाटतं की त्यांचा आभार मी कसा मानावा. एक शूद्र म्हणून मला असा माझा भास होतोय. त्या आज ह्या 2 व्यक्ती इतक्या मोठ्या आहेत की त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो. त्यांनी माझ्या कार्यक्रमात येणं म्हणजे माझ्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे. आणि मी यापुढे त्यांनाही आश्वासन देतो की यापुढे ज्या पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने काम करत होतो तसंच मी काम पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आश्वस्त राहावं की मी कुठलीही आज ज्या चॅनलच्या म्हणजे चॅनलचा एक माणूस आहे किंवा जो चॅनल काढतो, जे 18 तो 15 चॅनल काहीतरी चालू होते नाशिकमध्ये, ते आज मला वाटतं 2 या 3 राहिलेले आहेत बहुतेक. त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं हे बघता लोकांचा थोडासा विश्वास उडालेला मला असं दिसला माझ्या अभ्यासातून की काहीतरी गडबड करतात किंवा काहीतरी कुठेतरी चुकीचं करतात. परंतु सर्वच जण चुकीचे असतात असं नाही, कारण प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट माणसं पण असतात. तर मी चांगल्या पद्धतीने मला कसं काम करता येईल ह्याची रूपरेषा मी आखून घेतली आहे. तर या सर्व मंडळींनी माझ्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. तसेच मंडप डेकोरेटर्स, चायवाले, पाणीवाले यांनीही मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
यानंतर आपल्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष श्रीयुत धर्माधिकारी साहेब यांच्या परवानगीला कार्यक्रम संपला आणि उपस्थितांनी चहापानाचा आस्वाद घ्यावा असं आम्ही जाहीर करतो. अल्पोपहार, चहापान आणि अल्पोपहार यांचा आस्वाद घ्यावा उपस्थितांनी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जमलेल्या सर्वांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.